जुलै 1978 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी शरद पवारांना आपल्या घरी जेवायला बोलवले होते. खरं तर वसंतदादांना आपल्या तरुण उद्योग मंत्र्यांसोबत काही मुद्द्यांवर चर्चा करायची होती आणि त्यामुळे त्यांनी शरद पवारांना आपल्या घरी जेवणाचे निमंत्रण दिले होते. आणि निमंत्रणानुसार शरद पवार दुपारी मुख्यमंत्र्यांच्या घरी पोहोचले. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. घरातून निघताना वसंतदादा पाटील यांच्या समोर शरद पवार हात जोडून म्हणाले, दादा आता मी चाललो आहे, काही चूक झाली असेल तर माफ करा. शरद पवार असे का बोलले वसंतदादांना काही समजले नाही. परंतु संध्याकाळपर्यंत राज्य सरकारमधील बंडखोरीची चर्चा सवाट्यावर आली होती. वसंतदादांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार येऊन अवघे 4.5 महिने झाले होते. तेवढ्यात शरद पवार यांनी 40 आमदारांसह बंडखोरी केली. त्यामुळे सरकार पडले. शरद पवार यांना महत्वाकांक्षा होत्या, त्यामुळे त्यांनी आपल्या समाजवादी काँग्रेसच्या वतीने जनता दलासोबत सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला व 18 जुलै 1978 रोजी वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोदच्या सरकारची स्थापना करून शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. मात्र जनता पक्षात पडलेल्या फुटीमुळे हे सरकार फार काळ चालू शकले नाही. नंतर इंदिरा गांधींच्या शिफारशीवरून 1.5 वर्षानंतरच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. अशा प्रकारे पवारांचे पहिले सरकार बरखास्त झाले.